Hello everyone, welcome back to SP's English World YouTube channel. Let's learn some daily use English sentences. And our first sentence is तू इतका जवळ का आलास? तुम्हाला जर एखाद्याला बोलायचं असेल की तू इतका जवळ का आलास किंवा तू इतक्या जवळ का आलीस, तेव्हा इंग्रजीमध्ये बोला Why did you come so close? Say Why did you come so close? Why did you come so close? तू इतका जवळ का आलास? Then next, माझा उजवा डोळा फडफडत आहे. माझा उजवा डोळा फडफडत आहे. My right eye is twitching. My right eye is twitching. Twitch means फडफडणे. माझा उजवा डोळा फडफडत आहे. My right eye is twitching. जर तुम्हाला इथं बोलायचं असेल की माझा डावा डोळा फडफडत आहे, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? My left eye is twitching. जर तुमचे दोन्ही डोळे फडफडत असतील तेव्हा काय तुम्ही बोलता की माझे डोळे फडफडत आहेत, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? My eyes are twitching. My eyes are twitching. इथं राईट लेफ्ट काहीही घ्यायचं नाहीये आणि इजच्या ऐवजी घेणार आहे आपण आर, कारण दोन्ही डोळे जेव्हा दोन डोळे होतं तेव्हा काय झालं? हे प्लुरल झालं. अनेक वचनी सोबत आपण काय घेतो? आर घेतो. तेव्हा आपण काय बोलणार? माय आईज आर ट्विचिंग. जेव्हा फक्त माझा उजवा डोळा फडफडत आहे असं बोलायचं असेल तेव्हा बोला माय राईट आय इज ट्विचिंग. डावा डोळा फडफडत असेल तर बोला माय लेफ्ट आय इज ट्विचिंग. आणि जर दोन्ही डोळे फडफडत असतील तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? माय आईज आर ट्विचिंग. नेक्स्ट सेंटेन्स, मी ते होऊ देणार नाही. मी ते होऊ देणार नाही. आय वोंट लेट दॅट हॅपन. आय वोंट लेट दॅट हॅपन. आय वोंट लेट दॅट हॅपन. वोंट हे आहे विल नॉटचं संक्षिप्त रूप. तुम्ही असंही बोलू शकता आय विल नॉट लेट दॅट हॅपन. मी ते होऊ देणार नाही. आय वोंट लेट दॅट हॅपन और यू कॅन से आय विल नॉट लेट दॅट हॅपन. नेक्स्ट सेंटेन्स, तू माझ्याकडे लक्ष देत नाहीयेस. यू आर नॉट पेइंग अटेन्शन टू मी. तू माझ्याकडे लक्ष देत नाहीयेस. यू आर not paying attention to me. You are not paying attention to me means तू माझ्याकडे लक्ष देत नाहीयेस. Then next, मला तिचे वागणे विचित्र वाटते. I find her behavior strange. I find her behavior strange. I find her behavior strange means मला तिचे वागणे विचित्र वाटते. Thanks for watching and keep practicing.